यापैकी साधारणतः 4 सेक्टर्स असे आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट होणार आहे. त्यातलं पहिलं सेक्टर जे आहे ते महत्त्वाचं आहे, जेम्स आणि ज्वेलरीज. साधारणतः आपण अशाच प्रकारे एम्ब्रॉयडरी केलेली जी ज्वेलरी आहे किंवा जेम्स फिनिश केलेले जे आहेत, बेसिकली गुजरातमध्ये, सुरतमध्ये याचं प्रचंड मोठे कामगार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. हे सगळे लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स आहेत. जेम्स आणि ज्वेलरीवरती पहिला परिणाम. दुसरा गारमेंट्सवरती. आता गारमेंट्सचे काही हब तयार झालेत भारतामध्ये. केरळामध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आहे, आपल्याकडे महाराष्ट्रात सोलापूरमध्ये आहे, गुजरातला सुरतमध्ये आहे, त्यानंतर नोएडामध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये. अशा ठिकाणी कॉटन हब्स आहेत गारमेंट्स तयार करणं. आणि मग ते गारमेंट सोलापूरवरनं चादरी, बेडशीट्स, पिल्लो कव्हर्स हे सोलापूरवरनं पण पाठवले जातात. आता हे जे गारमेंट सेक्टर आहे हे सेकंड इम्पॅक्ट होणार. थर्ड जो इम्पॅक्ट होणार आहे तो प्रामुख्याने ॲटो पार्ट्स आपण जे पाठवतो त्या ॲटो पार्ट्सवरती पण त्यांनी इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे, जे प्रामुख्याने अमेरिकन ॲटोमोबाईल इंडस्ट्रीला लागतात. आणि चौथं सेक्टर आहे ॲग्रिकल्चर, फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट्स. आता ॲग्रिकल्चरमधनं आपण प्रामुख्याने बासमती राईस जो आहे तो आपण मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो. दुसरं फिशरीजमध्ये श्रिम्प ज्याला आपण म्हणतो, कोळंबी. प्रामुख्याने आंध्र प्रदेशमध्ये अशा प्रकारचं कोळंबीचं प्रचंड उत्पन्न होतं आणि ते एक्सपोर्ट केलं जातं. त्याच्यानंतर डेअरी प्रॉडक्ट्समध्ये आपण अनेक डेअरी प्रॉडक्ट्स अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. आता हे जे 4 सेक्टर तुम्ही पाहिले तर यांना लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स म्हणतात. म्हणजे इथं खूप मोठ्या प्रमाणावरती कामगार वर्ग आहे. त्यामुळे असं होण्याची शक्यता आहे की आता इमिजिएट जर त्याच्यावर झाला परिणाम तर साधारणतः आपला जो याच्यामध्ये अफेक्ट होणार आहे ट्रेड हा साधारणतः 35 अब्जचा ट्रेड अफेक्ट होणार आहे. अर्थात हे लेबर इंटेन्सिव्ह असल्यामुळे काही प्रमाणामध्ये मग नोकर कपात करावी लागू शकते का, तर त्यासाठी गव्हर्नमेंटनी ज्या स्टेप्स घेतलेल्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली जी स्टेप आपण घेतलेली आहे ते म्हणजे अत्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज देणं. हा त्यांनी या संदर्भातली पॉलिसी जी आहे ती घोषित केली. दुसरं जीएसटीचं रॅशनलायझेशन. म्हणजे जीएसटी आपण 2 टप्प्यांमध्ये आता फक्त तुम्ही केलेलं आहे. त्याच्यात 4 टप्पे होते, त्यातले 2 टप्पे काढले, आता 2च टप्पे जीएसटीचे राहिलेले आहेत. आणि जीएसटी भरपूर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आवडलं. आता कळीचा बाब अत्यंत महत्त्वाचे लक्षात घ्या की भारताच्या जीडीपीमध्ये एक्सपोर्टचा वाटा, म्हणजे भारत ही एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी नाही आहे. म्हणजे याचा अर्थ की एक्सपोर्ट नाही झाला म्हणजे आमची अर्थव्यवस्था डिस्टर्ब होईल असं भारताचं नाही आहे. जर चीनचा जीडीपी आपण पाहिला तर चीनच्या जीडीपीमध्ये 50% भाग हा एक्सपोर्टचा आहे. जर दक्षिण कोरियाचा पाहिला तर 60% पार्ट हा एक्सपोर्टचा आहे जीडीपीमध्ये. इंडोनेशियाचा पाहिला 80% पार्ट त्यांच्या जीडीपीचा हा एक्सपोर्टमधनं येतो, पैसा ज्यातून जो मिळतो. भारतामध्ये हा जेमतेम 20% आहे, जेमतेम. आपला जो मेन जीडीपीचा कॉन्ट्रीब्युटर काय आहे तर आपल्या जीडीपीचा कॉन्ट्रीब्युटर आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. आपली जी ह्यूज कन्झ्युमर मार्केट आहे, मिडल क्लास मार्केट ज्याला म्हणतो, ही साधारणतः 50 कोटीची मार्केट आहे. या मार्केटमध्ये जी डिमांड आहे ही डिमांड आमच्या अर्थव्यवस्थेचं प्रमुख साधन आहे, गती देणारं साधन आहे. म्हणून डोमेस्टिक कन्झम्पशन मॅटर करतं. 40% आमच्या जीडीपी जो आहे त्याचा 40% डोमेस्टिक कन्झम्पशनमधनं येतो. आता तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की तुम्ही स्वदेशी वस्तू ज्या आहेत ते वापरल्या पाहिजेत. आणि म्हणून मग आपण जीएसटी कमी केला. तो काय केला की मॅक्सिमम तुम्ही बाय करावं